महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या जागा वाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. परंतु प्रत्येकच पक्षानं मात्र कंबर कसलेले आहे. विशेषतः महायुतीमध्ये नेमकं काय होणार याबाबतचा सस्पेन्स आहे. आणि महायुतीमध्ये जो एक घटक पक्ष आहे, जो प्रमुख घटक पक्ष आहे, तो म्हणजे शिवसेना शिंदे गट. आज शिवसेना शिंदे गटानं त्यांच्या कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यामध्ये अनेक पदाधिकाऱ्यांनी आपल्या मनातल्या भावना व्यक्त केल्या आणि याच मेळाव्यामध्ये राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आणि आमदार राजेश क्षीरसागर यांनी देखील आपल्या कार्यकर्त्यांना उद्देशून भाषण केलं. त्यांनी विविध मुद्द्यांना स्पर्श केला आणि म्हणूनच राजेश क्षीरसागर यांचं भाषण या निवडणुकीच्या अनुषंगानं कार्यकर्त्यांसाठी किती प्रेरणादायी होतं. त्यांनी ज्या ज्या गोष्टी किंवा जो जो संदेश आपल्या कार्यकर्त्यांच्या पर्यंत पोहोचवला त्याच्यामध्ये बिटवीन द लाईन्स म्हणजे दोन ओळींमध्ये काही अर्थ सुद्धा त्यांनी लपलेले आहेत, हे देखील त्यांनी अधोरेखित केलेलं आहे. तर त्याच सगळ्या गोष्टींवरती आज आपण थोडीशी चर्चा करणार आहोत आणि माझ्यासोबत माझे सहकारी संदीपजी आहेत. आपण संदीपजी हे स्वतः त्या कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये होते, त्यांच्याकडून या गोष्टी जाणून घेऊया. सर, आज ज्या पद्धतीनं शिवसेना शिंदे गटाचा मेळावा पार पडला, त्यांनी वरतीच लिहिलं होतं की मिशन कोल्हापूर. कशा पद्धतीनं या मेळाव्याचं तुम्ही म्हणजे कशा पद्धतीनं बारकावे तुम्हाला दिसून आले? हा जो मेळावा झाला आजचा शिवसेना शिंदे पक्षाचा, याच्यामध्ये आमदार राजेश क्षीरसागर साहेबांनी कुठेतरी सावधपणे सुद्धा भूमिका याच्यामध्ये दिसते की अलीकडच्या काळामध्ये कोल्हापूर शहर असेल किंवा जिल्हा असेल याच्यामध्ये शिवसेनेच्या पक्षामध्ये भरपूर प्रमाणात पक्षप्रवेश झाला. आज देखील काही महिलांनी पक्षप्रवेश केलेला आहे. असं असताना येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने या पक्षातून उमेदवारी कोणाला द्यायची, कारण का इच्छुक भरपूर आहेत. आपल्याला समज 200च्या वरती अर्ज या पक्षाकडे उमेदवारांचे आलेले आहेत. असं असताना महायुती म्हणून जेव्हा लढत असताना जागा वाटपाचा तिढा आणि जागा वाटपाच्या मध्ये आपल्या कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, यांना उमेदवारी देण्याचं मोठं एक शिवधनुष्य त्यांच्या हातात आहे. त्यामुळे कार्यकर्ते कुठेतरी नाराज होतील, पुन्हा अन्याय होणार आहे. त्यामुळं ह्या कार्यकर्त्यांना समजूत घालणं आणि या समजुतीतून त्यांना पुढची रणनीती आखणं हे सोपवणार होतं. त्यासाठी हा मेळावाचा प्रमुख उद्देश होता. यासाठी भरपूर प्रमाणात कार्यकर्ते सुद्धा आणि शिवसैनिक सुद्धा आले होते आणि एकंदरीत हा त्यांनी संधी कुणावर अन्याय होणार नाही, पण प्रसंगी कठोर सुद्धा निर्णय घ्यावे लागतील. जुने कार्यकर्ते असतील, नवके असतील, त्यांना बाजूला सारून उमेदवारी इलेक्टिव्ह मेरिट लिस्टवर द्यायचं त्यांचं मानस आहे. बरोबर. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे जे एक मेळाव्यामध्ये दिसून आले की ज्यांनी इन्कमिंग केलं आणि जे पक्षामध्ये आहेत, कुठे असे दोन चित्र दिसले नाहीत की इन्कमिंग करून आलेले लोकांना खाली बसवले आणि निष्ठावंत आहेत किंवा जे पहिल्यापासून शिवसैनिकांसाठी काम करतात त्यांना वरती बसवले. जे आहेत, जे प्रमुख नेते, ते सगळ्यांचीच मांदियाळी वरती आपल्याला जाणवली. परंतु एकंदरीत यामध्ये होत असताना राजेश क्षीरसागर यांनी सांगितले की कार्यकर्त्यांच्या वरती कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही. जे कोणी आले त्यांना आपण न्याय देण्याचा प्रयत्न करू. काय क्षीरसागर यांना सांगायचं आहे? की जागा वाटपामध्ये जर काही निष्ठावंत असतील शिवसैनिक किंवा जुने पक्षाचे कार्यकर्ते असतील, याच्यावर अन्याय जर झाला किंवा एखादी उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराजीचा सूर जर पक्षातून उमटला आणि याचे पडसाद आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने उमटू नये आणि त्याचा कुठेतरी निगेटिव्ह इम्पॅक्ट पक्ष आणि पूर्ण महायुतीला होऊ नये, याच उद्देशाने हा मेळावा होता. आणि त्याचा त्यांना हे होतं की कुठेतरी बंडखोरी होऊ नये पक्षांतर्गत, आणि बंडखोरी झालं तर ते थपवताना पक्षाला थोडस म्हणजे नाकी न येणार आहे, अशा उद्देशाने त्याचा तो हा मेळावा पाहिलं गेलं पाहिजे माझ्या मते. आणि त्यांनी ज्या पद्धतीने आज भाषण केलं, बऱ्यापैकी कार्यकर्त्यांच्या मध्ये तो संदेश त्यांनी पोहोचवला, त्यांचं यश मिळालं असं आपण मान्य करायला हवं. त्यांनी हे सांगत असताना म्हणजे कुठेही जागा वाटपाचा फॉर्म्युला काय आहे याचा कुठेही त्यांनी उल्लेख केला नाही. कुठल्या प्रकारची बोलणी चालू आहे याचाही त्यांनी उल्लेख केला नाही. परंतु एक मात्र सांगितलं की आपण जागा वाटपाबाबत कुणावरही अन्याय होऊ देणार नाही आणि कधी कधी कठोर प्रसंगांना सुद्धा आपल्याला सामोरं जावं लागेल. ते सगळं सांगत असताना त्यांनी सांगितलं की 40 वर्षाच्या माझ्याही राजकीय जीवनामध्ये अनेक अडथळे आलेत. जर माझ्या जीवनामध्ये राजकीय अडथळे येत असतील तर आज उद्या तुम्हाला तिकीट मिळालं तर तो तुमच्याही जीवनामध्ये एखादा अडथळा ठरू शकतो. म्हणून तुम्ही थांबू नका, परंतु पक्षाचं काम करीत राहा. हा एक चांगला संदेश त्यांनी या निमित्तानं देण्याचा प्रयत्न केला. हे म्हणजे मला वाटतं प्रथमच व्यासपीठावर त्यांनी स्वतःची जे काय अंतकरण कार्यकर्ते आणि त्या शिवसैनिकांसमोर उघड केलं असं म्हणावं लागेल.
तर इतक्या वर्षापासून म्हणजे 40 वर्ष त्यांनी तो संघर्ष सांगितला की 40 वर्षापासून मी या चळवळीमध्ये म्हणजे संघटनेमध्ये शिवसेना पक्षामध्ये काम करत असताना अनेक वेळेस मला थांबवण्यात आलं, म्हणजे उमेदवारीमध्ये असतील, मंत्रिमंडळाचा जसं आपण मागितलं की मंत्रिमंडळाची खतखत त्यांनी यावेळेस व्यासपीठावर बोलून झालं, तरी सुद्धा एक पक्षनिष्ठा म्हणून आणि पक्षशिस्त म्हणून मी अजून देखील म्हणजे वरिष्ठांचे नेतृत्व मान्य करतो, त्यांचा जो आदेश आहे आम्ही पाळतो. आणि ह्यावेळेस नाव चर्चेत असताना म्हणजे मंत्रिपदासाठी मला थांबवण्यात आलं आणि तो मी आदेश पाळला. तसं कुठेतरी कार्यकर्त्यांना सुद्धा सांगणं होतं की मी आदेश पाळतो, कार्यकर्ते म्हणून तुम्ही कुठेतरी शांत बसलं पाहिजे, पक्षाची जी शिस्त आहे अबाधित ठेवली पाहिजे, असा त्यांचा एक अनपेक्षित संदेश होता आणि कार्यकर्त्यांच्यापर्यंत पोहोचवायलाच होता. दुसरी आणखी एक महत्वाची गोष्ट जी मला जाणवली ती म्हणजे हे सगळं सांगत असताना त्यांनी असं सांगितलं की जागा वाटपाचं जे काही सूत्र आहे ते माझ्या हातात नाहीये, हे सगळं सूत्र आता उपमुख्यमंत्री आणि भाजपचे जे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्या हातामध्ये आहेत. ते सगळं सांगत असताना त्यांनी उपमुख्यमंत्र्यांचा उल्लेख केला आणि ते म्हणाले की उपमुख्यमंत्र्यांच्या कानावरती मी सांगितलेलं की आपल्या पक्षामध्ये अनेक लोक आलेले आहेत, प्रत्येकालाच आपल्याला न्याय द्यावा लागणार आहे, परंतु उपमुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं की जे मेरिटवरती आहेत, जे निवडून येण्याची ज्यांची शक्यता आहे अशांनाच आपल्याला उमेदवारी द्यावी लागेल. हे सगळं सांगत असताना दुसऱ्या बाजूला त्यांनी हेही सुचकारलं की ज्यांना उमेदवारी नाही मिळाली तरी असे काही स्थायी समितीच्या सदस्यपदाच्या गोष्टी आहेत किंवा इतर काही गोष्टी आहेत की तिथं त्यांची आपण वर्णी लावू शकू, म्हणजेच कार्यकर्त्यांनी इकडं तिकडं कुठेही वेगळा विचार करू नये असा सुद्धा संदेश त्यांनी देण्याचा प्रयत्न केला की याच्यामध्ये राजकीय मुसद्देगिरी म्हणजे आमदार क्षीरसागर साहेबांची दिसते आणि चाणक्य पण असा दिसतो की ह्या वर्षी म्हणजे मागील 5 वर्षांमध्ये जेव्हापासून सत्ता आली आहे शिवसेना भाजपची या महाराष्ट्रावर, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बऱ्याच प्रमाणात शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश झालेले आहेत आणि ते पक्षप्रवेश काहीतरी कमिटमेंट्स दिले असताना स्थानिक नेतृत्वाने कमिटमेंट दिल्या होत्या. आणि अशा वेळी स्थानिक नेतृत्व म्हणजे याच्यामध्ये पालकमंत्री आंबेडकर असतील, आमदार क्षीरसागर साहेब असतील, तर स्थानिक नेतृत्व हे दमदार म्हणजे कोल्हापूर शहरांतर्गत विचार करायला तर क्षीरसागर साहेबांच्याकडे खूप मोठी जबाबदारी होती त्या येणाऱ्या इनकमिंग लोकांना कमिटमेंट पाळणं. अशा वेळेस माननीय शिंदे साहेब पक्षप्रमुख किंवा महाराष्ट्र उपमुख्यमंत्री यांच्या कोर्टात चेंडू टाकल्यामुळं काय होतं की वरून आदेश आला, त्यामुळे आम्ही तुम्हाला थांबवणं हे माझं काम आहे असं म्हणता येतं त्यांना. आणि हा एक अत्यंत राजकीय मुसद्देगिरी याच्यातून त्यांना जाणवली की हा चेंडू आता उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या कोर्टात त्यांनी टाकलेला आहे. त्यांच्या भाषणाच्या अनेक अर्थ आपण काढू शकतो. त्याचा आणखी एक महत्वाचा एक मुद्दा राहिला म्हणजे त्यांना एक कळालं की ही निवडणूक एका आता कोणत्या परसेप्शन वरती जाणार आहे, कुठल्या नरेटिव्ह वरती जाणार आहे. ते करत असताना त्यांनी मात्र आपल्या विकास कामांचा उल्लेख देखील करत आपण पक्षाच्या माध्यमातून किती मोठं काम या शहरासाठी केले हा सुद्धा त्यांनी अधोरेखित केलाय. विशेषतः 100 कोटींचा विषय असेल, रंकाळ्याचा विषय असेल, रंकाळ्यामध्ये आपण फाउंटन उभा करू हा विषय सांगितला, IT पार्कचा विषय सांगितला, कन्व्हेन्शन सेंटरचा विषय सांगितला. कशा पद्धतीने बघता येईल सगळ्या म्हणजे गोष्टी? खरं म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी जेव्हापासून आमदार म्हणजे सरकार युतीचं आहे राज्यामध्ये आणि या युती सरकारच्या काळामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्किट बेंच वगैरे इतर काही या गोष्टी आल्या म्हणजे आता IT पार्क वगैरे ह्या सर्व गोष्टी आल्यानंतर ह्या राज्य सरकारच्या मार्फत म्हणजे राज्य सरकारकडून आलेल्या. याच्यामध्ये प्रामुख्याने एक मुद्दा त्यांनी उपस्थित केला की 100 कोटीचा जे रस्त्याचा त्यांनी तो विषय मांडला की वारंवार त्यांच्यावर टीका केली जाते, विरोधी पक्ष असतील किंवा इतर सर्वसामान्य नागरिकांच्याकडून काय काय वेळेस जाणवत 100 कोटी रस्ते आले गेलेत कुठं. पण त्यांनी त्याच्यामध्ये स्पष्टीकरण दिलं पहिल्यांदाच की 100 कोटीचा निधी आलेला आहे पण त्याच्यामध्ये 14 ते 16 रोड आहे, त्याच्यामध्ये काही रोडचे काम सुरू झालेले नाही, त्यामुळे निधी आलेला आहे पण तो काम त्याचे होणे बाकी आहेत रस्त्याचे असतील. त्याच्यामध्ये स्वतःची बाजू सावध असताना एकीकडे त्यांनी असंही म्हटलेलं आहे की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये थेट पाईपलाईन योजना नगरपालिकेची आली आणि असं असताना तत्कालीन जे सत्ताधारी होते काँग्रेस पक्षाचे त्यांनी थेट नाव घेतले नाही परंतु बावडा कसबा बावडा या परिसरातून तिथले निगेटिव्ह त्याच्या बाबतीत सेट केला जातो असं त्याचं म्हणणं आहे. आणि थेट पाईपलाईन त्यांच्याच म्हणजे आमदार सतीश पाटलांच्या निकलवर्त्याकडून आरोप केला जातो 75 कोटी जप्त केला असं त्यांनी पलटवार त्यांनी केलेला आहे. यावेळेस ज्या काही सुधारणा केल्या त्या त्यांच्या भाषणातून आपल्याला त्यांनी सांगितलं जातं पण मुळात सुधारणा करत असताना विरोधी पक्षावर त्यांनी सुद्धा बऱ्यापैकी बुमरॅंग त्यांनी फिरवलं.
म्हणजे ज्या ज्यावेळेस विकासाचे मुद्दे आता ह्या चर्चे म्हणजे या निवडणुकीमध्ये प्रचाराचे मुद्दे राहतील, एक आपल्याला लक्षात आलं की आता 100 कोटींचा विषय हा विरोधी पक्षांकडून उचलला जाणार आणि सत्ताधाऱ्यांकडून थेट पाईपलाईनचा मुद्दा उचलला जाणार. हा एक सर्वसाधारण एक बेस आपल्याला आता लक्षात आलाय. महत्वाची गोष्ट की भरपूर लोक इन्कमिंग झालेत आणि त्याच्यामुळं शेवट क्लोज करत असताना ते असे म्हणालेत की आपल्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना जरी तिकीट नाही मिळाली तर विरोधकांच्या कुठल्याही भूलथापांना तुम्ही बळी पडू नका. म्हणजेच त्यांना ही जाणीव आहे की विरोधक आपल्या नाराजांवरती गळ टाकून आहेत. असं म्हटलं तर वावं ठरणार नाही, कारण का आता गेल्या 9 वर्षापासून या शहरामध्ये निवडणुका झालेल्या आहेत. माहितीत असं नाही, विकास आघाडीकडे सुद्धा इच्छुकांची संख्या भरपूर प्रमाणात आहे. त्या मानानं माहितीकडे पारडं जड आहे की इच्छुकांची संख्या जास्त आहे आणि उमेदवारी मारण्याच्या आणि त्या ताकदीचे उमेदवार सुद्धा आपण माहितीकडे पक्षाकडे आपण त्यातल्या शिवसेनेकडे पक्षाकडे आहेत. असं असताना एक मोठं शिवधनुष्य मागाशी मी म्हटल्याप्रमाणे की त्या कार्यकर्त्यांना कोणता तरी कार्यक्रम देणं हाती येत आहे. कुठेतरी त्यांना जरी सत्ता नाही मिळाली तर त्यांना कोणतरी पद किंवा इतर जे 5 त्यांनी सांगितले की त्या नगरसेवकांच्या दर्जाप्रमाणे आपल्याला त्यांना पद देणं गरजेचं आहे. अशा वेळेस ह्या कार्यकर्त्या आपल्या पक्षात राहावी, विरोधी पक्षाला त्याचा फायदा होऊ नये यासाठी हा आटोकाट त्यांनी कार्यकर्त्यांना संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये ह्याच कार्यक्रम ते देऊ त्यांच्या शिवसैनिक असतील, पदाधिकारी असतील, कार्यकर्त्यांना कसं थांबवणं हे पाहणं खूप औत्सुक्याचं ठरणार आहे. कोल्हापूरमध्ये सर्वात जास्त चर्चा ही भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे गट यांच्या जागा वाटपाची होत आहे आणि त्या अनुषंगानं राजेश क्षीरसागर सुद्धा अतिशय संयमानं, चाणाक्षपणानं आपल्या कार्यकर्त्यांना हाताळत इथपर्यंत ते आलेले आहेत. उद्याच्या 1-2 दिवसामध्ये काय घडामोडी घडतात याकडे आपलं लक्ष राहणार आहे. परंतु आजच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचं जर विश्लेषण करायचं म्हटलं तर 1-2 शब्दामध्ये करता येईल. एक म्हणजे इच्छुकांसाठी ही आता एक म्हणजे अस्तित्वाची ही निवडणूक आहे. तर राजेश क्षीरसागर किंवा जे वरच्या स्तरावरचे नेते आहेत त्यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची लढाई आहे. मटन थाळी, चिकन थाळी, स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय, ऑर्डरनुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी. आणि हो, शाकाहारी लोकांसाठी खास व्हेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरं का. चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया. आजचा बेत फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये. संपर्क 9209 76 13 53. पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड, केरले, मानेवाडी.